परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये खंड आपल्याला पाहायला मिळतो. परंतु अखंडित चालणारी ही स्पर्धा आणि तब्बल 13वं पर्व ह्या स्पर्धेच आपल्याला अनुभवायला मिळतंय. 4 दिवस ही स्पर्धा खास आकर्षण मालिकावीरसाठी आपल्याला मोटारसायकल अर्थात बाईक पाहायला मिळेल. ही विशेषता या स्पर्धेची. आमचे रोहित पाटील असतील, आमचे के असतील, त्यांची देखील भरपूर मोठी जबाबदारी या स्पर्धेमध्ये. आमचे यश काळन असतील, लालचंद्रदा भंडारी असतील आणि पूर्ण सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने यांची ही मेहनत आणि त्या मेहनतीनं एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. तर चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम्स विनंती असेल आणि वेळेची मर्यादा प्रत्येक टीम्सला असेल याची देखील दक्षता घ्या. 5 षटकांची मॅच, 25 मिनिटाचा अवधी दिला जातो आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं ही फेकावी लागतात. हे नियम सातत्यानं आता सर्वत्र सांगितले जातात आणि त्याची अंमलबजावणी ही आपल्याला करावी लागते. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या पद्धतीनं आपण पाहतो की वेळेची मर्यादा प्रत्येक टीम्सला दिली जाते की वेळे अगोदर जर आपली षटकं झाली नाहीत तर निश्चितपणानं आपला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला जास्त ठेवावा लागतो. आणि तेच नियम ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील सध्याच्या घडीला आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. तर त्या नियमांची अंमलबजावणी इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत. 2 आमचे ऑफिशियल पंच, एका बाजूने आपण पाहतोय आमचे एजी अरविंद म्हात्रे आणि मनोज पवार मैदानाच्या आतमध्ये. खरं तर वाट पाहिली जात होती, जयेश उपस्थित नव्हते, आता ते आलेत आणि आता मॅचला सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मयूर ठाकूर, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा चित्ता म्हणून ज्याची ओळख आपण पाहतोय, आणि तो मयूर ठाकूर मैदानाच्या आतमध्ये. सोबतीनं दक्षला आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनीतला आपण पाहतोय. सध्याच्या जर आपण कालखंडाचा विचार केला तर अतिशय चर्चेत राहणारे हे विनीतचं नाव आहे. नेहमी चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आपण अनेक मैदानावरती पाहतोय. क्रीडांगण अतिशय सुरेख आहे. ज्या पद्धतीनं क्रीडांगणावरती आलो, क्रीडांगणाची पाहणी केली, येत्या क्षणी प्रेमात पाडावं अशा पद्धतीचं आउटफील्ड, खेळपट्टी देखील खूपच देखणी होती. कारण की आज आम्ही लवकर इथे उपस्थित राहिलो, मैदानावरती देखील जाण्याचा योग आला. खेळपट्टी जवळून पाहिली आहे, अगदी पाटा खेळपट्टी, फलंदाजांना अनुकूल ही खेळपट्टी मी तरी म्हणेन. आणखी दुसरा दिवस आहे, जसे दिवस उलटत जातील कदाचित खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल होऊ शकते. जेव्हा क्रॅक्स खेळपट्टीवरती येतात तेव्हा मदत मिळू शकते, परंतु सध्या तरी मी तरी म्हणेन ना अगदी पाटा खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन यस गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनीत सज्ज झाला. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले गेम ऑन. आणि पॉवर सर्कलचं हे पहिलं महत्वपूर्ण षटक. लेफ्ट हँडर बॅट्समन मयूर मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुल लेनचा बॉल होता, पंचांकडनं नो बॉल घोषित झालाय. डायरेक्ट हिटची संधी, फलंदाज बाद. अतिरिक्त धाव मिळाली होती, परंतु तिथे आणखीन एक धाव जोडण्याचा प्रयत्न मयूरचा फसला आणि स्वस्तामध्ये मयूर शून्यावरती परतलाय. खाताही खोलू शकला नाही आणि तो बाद झालाय. कौतुक करेन प्रथमतः, कारण की आल्यानंतर ज्या पद्धतीनं व्हॉइस क्वालिटी त्यांची आपण पाहतोय. कारण की सातत्यानं जेव्हा स्पर्धा आपण कव्हर करत असतो, समालोचनाच्या माध्यमातून देखील जेव्हा आम्ही सातत्यानं सलग समालोचन करत असतो, तेव्हा मुख्य भूमिका जर कोणाची असेल तर ती DJ मास्टरची असते. त्यांचं सर्वप्रथम मी कौतुक करतो आणि जातो मॅचच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलला आपण पाहू शकाल. महत्त्वपूर्ण टीमचा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. याचं कारण की पहिल्याच चेंडूचा विचार केला तर खराब चेंडू होता, फ्री हिट पंच दर्शवत आहेत. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण दक्षला पाहतोय. फ्री हिटचा बॉल, एक धाव धावपळकावरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू इनफिल्डच्या वरतून उडवलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. एका टप्प्यावरती बॉल फील्ड होईल तोपर्यंत 2 धावा सहजतेनं कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला चेंडू जेव्हा डिलिव्हर केला, कदाचित सकाळचं सत्र होतं, अगदी वॉर्मअप करायला हवं होतं मी तरी म्हणेन, परंतु तसं घडलं नाही. अगदी हातातनं जणू काही बॉल निसटला आणि लेंथ खराब होती. बिमर लेंथचा आपण वापर पाहिला आणि तिथे अतिरिक्त धाव प्राप्त झाली आणि त्यानंतर या 2 धावा, एकंदरीत 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 2 या आकड्यानं सुरुवात दक्षची आपण पाहू शकाल. प्रदीप पाटील यांचं आगमन, मोस्ट वेलकम, स्वागत.
अलॉंग द कार्पेट ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा हा फटका दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता धावा 2 देखील पूर्ण होतात. दोघांमध्ये कॉल कॉम्बिनेशन आपण पाहतोय, तालमेल चांगला आहे. या अगोदर तालमेल बिघडला, खरं तर डायरेक्ट हिट आलं, त्या कारणास्तव मयूर ठाकूरला परतावं लागलं. दुसऱ्यांदा ही दुसरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. संयमानं क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की पॉवर सर्कलचं षटक 5 षटकं जेव्हा आपण खेळतो तेव्हा टेम्परमेंट कंट्रोल आपल्याला दाखवावा लागतो आणि तो दाखवण्याचा प्रयत्न सध्या दक्षचा आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट ऑर द विकेटनं स्लिप करायचं होतं, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. चांगला चेंडू कोण क्रिएट करत असताना आपण विनीतला पाहू शकाल. लेफ्ट हँडरमध्ये नॅचरल गुणवत्ता जी आपल्याला पाहायला मिळते ती गुणवत्ता सध्या तरी विनीत दाखवत असताना, पहिला चेंडू जेव्हा त्यानं डिलिव्हर केला तेव्हा लेफ्ट हँडर त्याच्या अगेन्स्ट होते, तेव्हा मात्र राहून द विकेटनं तो चेंडू त्यांनी डिलिव्हर केला होता. आता ओव्हर द विकेटनं इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. व्ही मध्ये एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. आजच्या दिवसातील हा पहिला दमदार चौकार. सकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगली संगीत जनमानसांमध्ये ऊर्जा संचारावी अशा पद्धतीची ही गीतं. अलॉंग द कार्पेट फिल्डिंग चांगली झाली आहे. यंग टॅलेंटेड खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला मयुरेशला आपण पाहू शकाल. त्याच्याकडनं चांगली फिल्डिंग मिडऑफमध्ये तैनात होते आणि एकच धाव दरम्यान प्राप्त होते. आतापर्यंत चांगला खेळ मी तरी म्हणेन आदर्श पडलेच्या माध्यमातून, कारण की पहिल्या षटकामध्ये जास्त जोखीम पत्करली जात नाही आहे. अगदी रक्षात्मक फटके ज्यामध्ये एक सुरेख चौकार आपल्याला पाहायला मिळाला समोरच्या दिशेला व्ही मध्ये. इथे देखील फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु उंच हवेत गेलाय. टायमिंग तितकंसं जुळलं नव्हतं आणि कॉडबॅनच्या माध्यमातून आणखी एक मोठा धक्का परतावा लागेल ते स्वप्नीलला देखील. मैदानात आता प्रस्थान करतोय दक्ष म्हात्रे आणि सुजल म्हात्रे. बंधुराजांची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 10 आकड्यावरती दुसरा धक्का आणि दोन्ही महत्त्वपूर्ण फलंदाज सिनियर फलंदाज अनुभव ज्यांच्या पाठीशी होता ते मात्र बाद झालेत लवकर. जास्त योगदान त्यांच्याकडनं आलं नाही. एका बाजूला प्रयत्न आपण पाहिला तो दक्षचा, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय, परंतु आता त्याला चांगली खेळी करावी लागेल. एक मोठी नॉक त्याला इथे साकारावी लागेल, कारण की आघाडीचे फलंदाज लवकर बाद झालेत. ज्यांच्याकडनं नियमित अशा अपेक्षा असते ते फलंदाज बाद झालेत. आता कुठे काही ना एक पार्टनरशिप चांगली बिल्ड करावी लागेल. सेकंड ओव्हर गोलंदाज अनिकेत म्हात्रे. ओव्हर द विकेटचा हा चेंडू ते हलक्या हातानं ते ऑनसाईडला टर्न केलंय. बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. अगदी पंचांच्या समीप फक्त मिळेल ती सिंगल. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत आणि या एकच्या मदतीनं धावफलक 11वरती. 10 धावा 5 चेंडूमध्ये आपण पाहिला होता. अंतिम बॉल जिथे मोठा प्रयत्न होता स्वप्नीलचा, परंतु तो प्रयत्न फसला. बॉल उंच हवेत गेला, परंतु लांबी हवी तशी प्राप्त झाली नाही आणि स्वप्नीलला परतावं लागलं. एका बाजूला जर आपण विचार केला तर आता अनिकेतच्या खांद्यावरती भार असेल. षटक क्रमांक दुसरं पिटूचं हे षटक आपण पाहतोय. 5 षटकामध्ये 2 पॉवर प्लेची षटकं पाहायला मिळत आहेत. एज आहे, तडम्यान बीट झालेत. विशाल मळवी होते, त्यांना बीट करून बॉल चाललाय डीप मध्ये. थर्डमॅनला सीमारेषा पार. दमदार चौकार. नशिबाचा कॉल मी म्हणेन आदर्श पडलेच्या बाजूनं, कारण की इथे चेंडू फेल झाला असता तर कदाचित एक धाव देखील कठीण होती, परंतु तिथे 4 प्राप्त झाल्या. फटका हा देखील सजवायचा होता इनफिल्डच्या वरतून, परंतु बॉल गेलाय तो पॉइंटच्या हातात आणि धक्का तिसरा. बॅटिंग टीम आदर्श पडलेला.
लागली तो पंधरा पर्यंत टोटल पोहोचलं, परंतु त्यानंतर आणखीन वेगानं धावा एकवटायच्या होत्या. तो प्रयत्न फसला आणि तिसरा विकेट गमावलाय. तो बॅटिंग करत असताना पडले टीमनं. नवीन फलंदाज आता सोहम ठाकूर मैदानात दाखल होतोय. सुजल बाद झाला. आता पूर्णतः जबाबदारी असेल दक्ष म्हात्रेच्या खांद्यावरती, जो सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. परंतु आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने यश संपादन करत आत्मविश्वास दुणावलाय गोलंदाजचा. चांगला चेंडू वन्स अगेन विनीत. ह्या अगोदर विनीतनं चांगला झेल पकडलाय. ते ऑफ साईडला जे जाळं विणण्यात आलंय तिथे कुठे का होईना चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. आणखी रिंगणाच्या आतमध्ये आपण शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट पॉईंट, शॉट थर्डमॅन, शॉट गली अशा पद्धतीची व्यूहरचना पाहतोय. एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये आपल्याला मिड विकेटला पाहायला मिळतो, तर एक वाईडिश लॉंग ऑन देखील पाहतोय. वन्स अगेन विनीत पुढे सरकतोय. सेकंड झेल ह्या षटकामध्येच आणि दुसरं यश ह्या षटकात आपण पाहतोय अनिकेतला. आणि तब्बल 4था गडी गमावलाय. आदर्श पडलेनं परतावं लागेल फलंदाज दक्षला देखील. प्रथम म्हात्रे नवीन फलंदाज लेफ्ट हँडर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु खूपच सुरेख गोलंदाजी. ज्या पद्धतीनं टॉस जिंकल्यानंतर जो काही डिसिजन स्वीकारला होता फिल्डिंग करण्याचा, तो डिसिजन आतापर्यंत गोलंदाजांनी योग्य ठरवलाय. कारण की गोलंदाजी अटॅक नेहमीच आपण चांगला पाहतोय. नातेवली संघ म्हटला तर एक नामांकित संघ, ज्यामध्ये विशाल मडवीला पाहू शकाल, जयेशला पाहतोय, विनीतला पाहतोय, अनिकेतला देखील आपण पाहतोय. त्याची चांगली धारदार गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अगेन्स्ट ज्या पद्धतीनं आदर्श पडलेचा बॅटिंग ऑर्डर होता तो थोडासा रासललाय, कोसललाय मी तरी म्हणेन. इथे देखील फटका फसलाय भरपूर उंच. 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात आणि वेल जज कॅच. क्षेत्ररक्षक विनीत पाटील त्या ठिकाणी आपल्याला तैनात पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडनं हा सुरेख झेल, तब्बल 3रा झेल, पहिला झेल त्यांचा आपण पाहतोय. आणि काय सुरेख झेल पकडला. कारण की ज्या पद्धतीनं भरपूर बॉल उंच गेला होता, त्या बॉलवरती ती लक्ष केंद्रित करणं, अशा मोमेंटला जजमेंट इतकंच सोपं नसतं. परंतु ते जजमेंट त्याचं आपल्याला अचूक पाहायला मिळालं आणि सुरेख कलेक्टिंग. आणि या झेलनं मात्र निम्मा संघ आता डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तो आदर्श पडलेचा. डीजे दोन षटकांचा खेळ संपला. धावा धावपळकरती 5 गाड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतात त्या फक्त 16 धावा. पहिल्या षटकात आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकात 3 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त आल्या त्या 6. एकंदरीत 2 षटकानंतर प्रति षटक 8.0च्या सरासरीनं 16 धावा पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच वाकळण आणि त्यांच्या विरोधात जुनी डोंबिवली. तर ह्या ठिकाणी तर दोन्ही संघ दिसत नाहीत, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून जर आमचा आवाज ऐकत असतील तर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय, याची दक्षता घ्या. आणि इनिंग ब्रेकमध्ये एक संघ उपस्थित असेल, दुसरा उपस्थित नसेल, तर जो संघ उपस्थित असेल त्याला मात्र टॉस विन घोषित देण्यात येईल, याची दक्षता आपण घ्या. यस, सेकंड सत्राचा पहिला चेंडू पडण्या अगोदर आपला कॅप्टन गरजेचा आहे. एकच धाव तिथे प्राप्त होईल. फेकी थोडीशी खराब होती, परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण की पॉवर सर्कलचं जे प्रतिबंध होतं 2 षटकांपर्यंत ते आता दूर झालंय.
तर उर्वरित जी 3 षटकं आहेत ह्या 3 षटकांमध्ये आपल्याला 5 क्षेत्ररक्षक सीमा लगत पाहायला मिळतील आणि त्यापैकी सेकंड स्पेलमध्ये आपण विनीतला पाहतो. विनीत पाटील आणि विनीत मडवी अशा पद्धतीचे 2 खेळाडू ह्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, एक कॅच विनीत पाटीलनं तर 2 विनीत मडवीनं पकडल्यात. सध्याच्या घडीला विनीत मडवी गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर नौका आलेला फलंदाज अक्षय. फटका हा तर चांगला आहे परंतु डीपमध्ये आता बॅकअपला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. फक्त सिंगल डबलनं डावाला पुढे नेण्याचं कार्य. या अगोदर 2 चौकार आपण पाहिले होते, त्यापैकी एक चौकार तर थर्डमॅनला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि एक चौकार समोरच्या दिशेला, जो अतिशय सुरेख फटका आपण दक्षकडनं पाहिला होता, परंतु आता तो बाद झालाय. पूर्णतः टॉप ऑर्डरचा विचार केला तर ज्या टॉप 5 फलंदाजांकडनं खास करून जास्त आशा अपेक्षा वर्तवली जाते त्यात सपशेल अपयशी ठरले. आता लोअर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट मोर द विकेटचा हा बॉल रिटर्न क्रीजच्या अगदी बाहेर पंचांत आमच्या दिशेने वळत असताना स्वैरचा इशारा पंचांकडनं पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येत आता वाढ होईल. सुरुवातच खरं तर खराब बॉलनं झाली होती ती टीम जयमान दातिवलीची, परंतु त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ॲक्युरेट लेंथ लाईन, दिशेवरील नियंत्रण आणि टप्पा ज्या पद्धतीनं पकडला आहे गोलंदाजांनी, आणि ह्याचंच कारण की प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत त्यांनी अक्षरशः जकडून ठेवलाय. फटका चांगला आहे. इथे देखील गॅपमध्ये बॉल तर चाललाय, 2 क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत त्यांना बीट करून बॉलनं गाठले सीमारेषा. अगदी दणदण करत चेंडू सीमा पार, दमदार चौकार. ट्वेंटी 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक 3रं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात मी म्हणेन बॅलन्स सुरुवात होती. विकेट जरी गमावले असले तरी 10 धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि सकाळच्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये 50-55 जरी झाल्या तरी देखील मॅचमध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळते. म्हणजे ज्या पद्धतीने सुरुवात होती त्यामध्ये सातत्य जर राखलं असतं तर निश्चित 50-55चं टोटल पाहायला मिळालं असतं, परंतु आता थोडासा बॅकफुटला संघ आहे. इथनं सावरावं लागेल. फटके तर चांगले दाखवण्याचा प्रयत्न होतोय. डीपमध्ये चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. आता हे 2 फलंदाज चांगला प्रयत्न करतायत. एका बाजूला अक्षय आणि साथीनं फलंदाज सोहम ठाकूर आहेत. विकेटनं इथे देखील फटका तर चांगला आहे इनफिल्डच्या वरतून गॅपमध्ये, परंतु व्यवस्थित टायमिंग झुललं नव्हतं मित्र म्हणून. फटक्यामध्ये इतकीशी ताकद नव्हती. तिथे धावा 2 जरूर कंप्लीट केल्या जात आहेत. सोहमचा जर विचार केला तर एका चौकारणीशी तो खेळतो. वैयक्तिक 10 आकड्यावरती आणि सांघिक 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या षटकामध्ये चांगला प्रयत्न राहिलाय. ज्या विनीतनं पहिल्या षटकामध्ये जरूर एक वैयक्तिक आणि एक सांघिक अशा पद्धतीने धक्के दिले होते, त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्या विरोधात धाव्या एकवटल्या गेल्यात, परंतु अंतिम बॉल शेवट चांगला झाला असं आपण म्हणू शकतो. पाण्याची मांग केली जाते. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकानंतर 5 गडी बाद धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या 27 धावा. निर्धारित अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच वाकळण आणि विरोधात जुनी डोंबिवली हे 2 संघ असणार आहेत. तर दोन्ही संघ इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची दक्षता घ्या. आणि सेकंड सत्र सुरू होण्याच्या अगोदर जर कॅप्टन उपस्थित नसेल, एक उपस्थित असेल आणि दुसरा नसेल, तर जो उपस्थित असेल त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल. आणि जर दोन्ही उपस्थित नसतील तर कदाचित बॉलची पॅनल्टी लागेल, याची दक्षता आपण घ्यायची आहे. 3 षटकानंतर 27 जाऊया आपण डीजेच्या दिशेनं.
स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतंय आणि अतिशय चर्चेत राहणारी ही स्पर्धा आपण पाहू शकाल निश्चितपणानं. ज्या पद्धतीनं या स्पर्धेची चर्चा होते त्याच पद्धतीचं आयोजन नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सात्विक म्हात्रे चौथ्या षटकामध्ये आपण सात्विकला पाहू शकाल. इथनं 2 षटकांचा खेळ शेष आहे. 27 धावा धावपळकावरती पाहायला मिळतात. फील्ड सेटअप या ठिकाणी आपण पाहू शकाल. डीपमध्ये ऑन साईडला 3 आणि ऑफ साईडला 2, ज्यामध्ये एक क्षेत्ररक्षक डीपिश पॉईंटला पाहतोय. फुल लेनचा हा चेंडू व्यवस्थित मेडल करता आलं नाहीये. खरं तर आमंत्रण होतं ह्या बॉलवरती. सर्रास आपल्याला मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु तसं घडलं नाहीये. सिंगल तर प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीनं 28 पर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आहे त्या कारणास्तव फारसे प्रेक्षक आपल्याला मैदानाच्या बाजूनं पाहायला मिळत नाही. जसा जसा वेळ जाईल तशी तशी प्रेक्षकांची वर्दळ आपल्याला आवर्जून पाहायला मिळेल. कारण की ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे नियमितपणानं अतिथी कक्षामध्ये मान्यवर आणि मैदानाच्या चहूबाजूनं प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी आमचे आयोजन करता दर्शवत आहेत. आणखी चेक करण्यात आलं होतं की वेस्ट साईडपेक्षा हा चेंडू उंच आहे की खाली, तो दर्शवला ह्या ठिकाणी. फेअर बॉल. लेगबाईकचा पंचांचा इशारा. संघाच्या खात्यामध्ये ही धाव ॲड होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्ससाठी एक एक रिव्ह्यू देखील आपण देतो, ज्यामध्ये रनआउट आणि बिमर चेक करण्यात येईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळणार नाही आहे. थर्ड मॅनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल ती सिंगल. मोठे फटके दाखवावे लागतील. आता गरज आहे सगळ्याला, कारण की समोर एक ताकदवर संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला 50+ धावा 5 षटकामध्ये गरजेच्या आहेत. आतापर्यंत फक्त चौकार पाहायला मिळाले. षटकारांची आशा अपेक्षा तर त्यांच्या चाहत्यांना आहे, परंतु ते षटकार कोणाच्या बॅटमध्ये येतील हा देखील मोठा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला. प्रयत्न करावा लागेल. नियमित म्हणतो संघर्ष अंतिम बॉलपर्यंत आपल्याला करावा लागतो. जोपर्यंत मॅच संपत नाही आहे तोपर्यंत लढाई ही सातत्यानं आपल्याला करावीच लागते. इथं प्रयत्न केला, उंच गेला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी जज करतोय आणि त्याच्या हातामध्ये बॉल विसावलाय. वेल जज कॅच आणि या कॅचनं डाव संपलाय. तो फलंदाज अक्षय म्हात्रेचा. नवीन फलंदाज वैभव म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. नेट क्रमांक 8 वरती आपण वैभवला पाहतोय. सातत्यानं गडी गमावले तर आदर्श पडले नाही, याच कारण की हा संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू अलंग द कार्पेट गॅप मध्ये अतिशय वेगानं बॉल चालला. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चांगले फिल्डिंग, खूप दूरची चेस त्या ठिकाणी विनीत मडवीनं केली. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा खेळपट्टीवरती किंवा क्रीडांगणावरती आपण खेळत असतात तेव्हा आपल्याला एनर्जी दाखवावी लागते आणि ती एनर्जी निश्चितपणानं पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे, फारशी उन्हाची झाला देखील नाही. वातावरणामध्ये आपल्याला थंडता पाहायला मिळते. खरं तर भरपूर थंडी आता आपल्याला काही दिवसात पाहायला मिळाली. इथे देखील स्वीपचा देखला फटका, परंतु क्षेत्ररक्षक अगदी जाग्यावरती उभा. त्याच्यासाठी हा सोपा झेल. फटका चांगला होता, परंतु ज्या पद्धतीची व्यूहरचना आहे त्याच पद्धतीनं चेंडू डिलिव्हर केले जातात. म्हणजे जे जाळं विणलंय त्याच्यामध्ये अडकवलं जाते आणि वैभवला देखील परतावं लागतंय. धक्का लागलाय तो आता 7वा आणि तब्बल जर धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 31 वरती हा 7वा धक्का आदर्श पडलेला. बॉल घोषित केलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू जास्त उंच होता आणि पंचांकडनं नो बॉल. आणि आता फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू पुन्हा एकदा चेक करण्यात येईल. कंट्रोल रूममध्ये GTCचा टेक्निशियन टीम मेंबर्स आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर मेहनत त्यांची देखील आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट
18 ही वाहिनी आणि आयोजन करता ह्या ठिकाणी चेक करतायत हा चेंडू एक्झॅक्टली कशा पद्धतीनं होता त्याची पाहणी त्याची चाचपणी करण्यात येईल. शांत असं वातावरण आपण पाहतोय. सकाळचं सत्र आहे त्या कारणास्तव नो बॉल. यस, पंचांकडनं आता नो बॉल घोषित झालाय. 1+1 अशा 2 धावा देखील प्राप्त झाल्या आणि 2च्या मदतीनं 33 पर्यंत आता स्कोर कार्ड पोहोचलेलं पाहायला मिळतंय. फ्री हिटची आता लांबी संधी असेल फलंदाजाला, ही संधी साधावी लागेल. अतिशय चांगला चेंडू वाईट यॉर्कर पाहायला मिळाला परंतु तिथनं खोदून काढले. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु ज्या पद्धतीनं फेकी होती ते पाहता पुन्हा पलटले दोन्ही फलंदाज. एकतर विकेट देखील आता जास्त उरल्या नाहीत त्या कारणास्तव आता शेवटपर्यंत खेळ करायचा या अनुषंगानं माघार घ्यावी लागली. आणखी धाडस करू शकले नाहीत. मानस होतं दुसऱ्या धावेचं परंतु इथे देखील अंतिम बॉलवरती मिळाली ती सिंगल. डाव पहिला आपण पाहतो आणि पहिल्या डावामध्ये 4थं षटक समाप्त झाले. ह्या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस जर आपण पाहिलं तर सात्विकनं ह्या षटकामध्ये धावा खर्च केल्या, त्या 7 धावा खर्च केल्या. जे एकंदरीत आपल्याला धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 34. 3 षटकानंतर 27 होते. ह्या 7 एकंदर 4 षटकानंतर 34 पाहायला मिळतात. आणि आता शेवटचं डेट ओव्हरचं षटक आणि नवखा गोलंदाज मयुरेश तांडेल आपल्याला पाहायला मिळेल. यंग टॅलेंटेड गोलंदाज पाहायला मिळतो. त्याच्यावरती आता भरवसा टाकलाय तर जयमान दातिवलीनं. हा भरवसा कितपत तो सार्थ करेल कारण फारसं दडपण त्याच्यावरती नसेल कारण की टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झालेत आणि आता अगदी 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साथ देत असताना सोहम ठाकूर त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिद्धार्थ पाटील आणि सोहम ठाकूर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. लाईफ लाईन आता फारशी उरली नाही आहे. या षटकाला टार्गेट तर करावं लागेल. एकतर फक्त 6 चेंडू या सत्रातील शिल्लक राहिलेत आणि त्यामध्ये मोठ्या फाटक्यांची आशा अपेक्षा. एक प्रयत्न आपण पाहिला होता लेफ्ट हँडर अक्षयचा, तो प्रयत्न फसला त्याचा. खरं तर इथे फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहतील आणखी बॉल चाललाय. अगदी जर आपण विचार केला तर पॅरेला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेगच्या बाजूनं हा बॉल गेल सीमारेषा पार आणि पहिला उत्तुंग षटकार आजच्या दिवसातील पाहायला मिळाला फलंदाज सोहम ठाकूरकडनं. ती स्वागत झालंय मयुरेशचं. षटकारानं मात्र वेलकम करत असताना ह्या मैदानावरती मॅच बॉल मिळालाय. मॅच बॉलनं खेळणं पसंत केलं जातं. पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आलाय आणि जी धावसंख्या अगदी संततेनं वाहत होती तिला आता वेग देण्याचं कार्य मैदानाच्या आतमध्ये सोहम करत असताना ह्या षटकाराच्या मदतीनं धावफलक 40 वरती. अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे आता एक चॅलेंजिंग टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. आणि खास करून सोहमचा विचार केला तर खेळपट्टीवरती बराच वेळ तो आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधनं अगोदर आला होता आणि त्यानंतर हा दर्जेदार षटकार त्यानं दाखवलाय. आता उर्वरित चेंडू तो स्वतः खेळण्याचा प्रयत्न करेल. एक षटकारानंतर आत्मविश्वास त्याचा वाढलेला पाहायला मिळतो. फन्स अगेन प्रहार केला. आता क्षेत्ररक्षक पुढे सरकतोय. सुपर झेल अनिकेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं मिड विकेटला आणि काय सुरेख झेल अनिकेत मात्रेनं पकडलाय आणि या झेलनं परतावं लागतंय ते सोहमला देखील. पाटील नवीन फलंदाज 9व्या 10व्या क्रमांकाची जोडी. एका बाजूला प्रयत्न चांगला होता. खरं तर सोहमचं कौतुक करावं लागेल कारण की धावफलकाला आकार देण्यासाठी महत्त्वाचं त्याचं योगदान होतं परंतु आता तो बाद झालाय. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर पलटवार आपल्याला मयुरेश तांडेलचा पाहायला मिळाला. फील्ड सेटअप त्याच्याकडनं केलं जाते. ऑन साईडला जवळजवळ जास्त क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. इथे देखील फटका चांगला आहे. ऑन साईडला टर्न करत असताना वेगानं हा बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. एक धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हे दोन्ही फलंदाज आता घाम गाळताना पाहायला मिळतील.
कारण की एक एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. जेव्हा सामना कधी कधी बरोबरीने सुटतो ना, तेव्हा एका धावेचं महत्त्व प्रत्येक संघाच्या खेळाडूच्या लक्षात येत असतं. आणि त्या एक एक धावेसाठी आता हे दोन्ही संघ झगडताना पाहायला मिळतात. फटका हा देखील चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पाहतात बनतील दर्शक. त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. जे हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे. 10व्या क्रमांकाचा फलंदाज आला तरी तो षटकार ठोकण्याची ताकद ठेवतो आणि ती ताकद दाखवत असताना मीत पाटीलला आपण पाहतोय. 2 बॉल केलेला आहे आणि 400च्या स्ट्राईक रेटना 8 धावा त्यानं कुठल्यात. महत्वाच्या ह्या धावा आहेत. इथे देखील चांगला फटका अलोंग द कार्पेट चेंडू गरंगळत. चला फिल्डिंग लाजवाब झाली अनिकेतची. ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खरं तर 2 धावा अगदी चपलाईनं देखील पूर्ण केल्या. नॉन स्ट्रायकर रेन फलंदाजाचं देखील कौतुक कारण डेंजर झोनला ते धावत होते आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या. धावफलकाचा विचार केला तर 50 धावा 50 अप, ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की 50 धावा चॅलेंजिंग असतील आणि ते टार्गेट आतापर्यंत सेट करण्यात आलं. जित भोईर यांचं आगमन. मोस्ट वेलकम सरस स्वागत. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहणार आहोत इन ॲक्शनमध्ये जित भोईर यांना आणि अगेन्स्ट जुनी डोंबिवली तुषारदादा यांचा संघ समोरच्या दिशेला लॉप केलाय. स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम झेल. हा वेल जज कॅच. फक्त सीमा रेषेपासून मी तरी म्हणेन 2 ते 3 इंच पाय आतमध्ये होता आणि हे जजमेंट होतं क्षेत्ररक्षक सात्विक म्हात्रेचं. आणि या षटकारानं मी म्हणेन फार फरक पडला असता. सात्विकनं पकडलेला हा झेल अन्यथा ह्या 6 धावा ऍड झाल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. या सुपर झेल. डाव पहिला संपला. 50 पर्यंत मजल मारली आहे. एक चॅलेंजिंग स्कोर 51चं टार्गेट आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतोय सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेट आणि त्यानंतर टॉसचा आपण विचार करतो. तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम आदर्श पडलेनं बनवल्यात त्या 50 आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये 51चं टार्गेट आहे. टार्गेट फारसं मोठं नाही आणि छोटं देखील नाही आहे, म्हणजे मॅचमध्ये मजा येईल. कशा पद्धतीनं खेळाचं दुसरं सत्र असेल हे ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक मित्र मनीषजी वगले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या दिशेनं वळू. तुर्ताच मी इन्व्हाइट करतो ते टीम जुनी डोंबिवलीला. ह्या अगोदर देखील आम्ही सूचना केली होती की दुसरी इनिंग जेव्हा सुरुवात होईल, जर बॉल डिलिव्हर झाला तर उपस्थित कॅप्टन त्याला टॉस विन घोषित करण्यात येईल. याची दक्षता आपण घ्यायची आहे. तर त्या अनुषंगानं जुनी डोंबिवली आपला प्रतिनिधी आपण लगेचच पाठवायचा आहे. थँक्यू.
अच्छा, धन्यवाद साई पाटील सर. आपले देखील खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं. तर साई सरांचा आवाज देखील आपण ऐकलात आणि अप्रतिम मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सुमधुर संगीतही ऐकलं. मॅच ऑन, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होत्या. 50 धावा बनवल्यात, 51 धावेचं लक्ष इथे असणार आहे. पहिला बॉल डिलिव्हर होतोय. तुषार आपल्याला विनंती, आपण या. तुषार अगदी वॉर्मअप करत येत आहेत. तुषार हरकत नाही, आपण या आरामात. इट्स ओके. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या आपण पाहतोय ना, 50 धावा बनलाय धावफलकावरती. 51 धावेचं लक्ष असणार आणि त्याचा पाठलागही अगदी त्या संयमाने तुम्हाला करावा लागणार आहे. जसं आपण सुमधुर संगीत ऐकलं, त्यामध्ये अगदी कल्याण डोंबिवलीतील असलेल्या सगळ्यात जबरदस्त खेळाडूंचा उल्लेख होता आणि आपलं कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट पहा कुठल्या दर्जावरती गेलंय. एक नाही, दोन नाही, सलग तब्बल 3 खेळाडू इथे ISPL सारख्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी लागते मोठ्या मोठ्या संघांमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल सरळ निघालाय. आउटफील्ड प्रचंड फास्ट पाहायला मिळतंय. बॉल निघून जातोय. दन 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 करत सीमारेषा पार. दुसऱ्याच बॉलवरती दणदणीत आलाय चौकार. प्रथम आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. पॉवर प्लेचा योग्य तो उपयोग होतोय आणि नेहमी पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं ना, बॅटर देखील एक तो संयम त्यांच्याकडे ठेवतात. त्यासोबतच ती आक्रमकताही त्यांच्याकडे पाहायला मिळते आणि त्या संयमासोबत ती आक्रमकता असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती, आपण पाहतोय 5 धावा झाल्या धावफलकावरती. प्रथम बॉलिंग ट्रॅकवरती आहे आणि विनीत यांच्या बॅटमधून तो चौकार आला. जयेश देखील साथ देण्यासाठी आलेत. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईक रोटेट करून सिंगल इथे बनवली होती. टीम दातिवली संघ त्यांनी प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो देखील योग्य करण्याचं कार्य केलंय. पण समोरचा संघ देखील तेवढाच बलाढ्य. पडल्या संघाने अगदी लढत झडत झगडत 50 धावा बनवल्यात धावफलकावरती आणि त्याचाही पाठलाग इथे सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे कवच रिजनवरती. एका टप्प्यावर दुसऱ्या टप्प्यावरही घेण्याचा प्रयत्न इथे आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. आपण टॉस करण्यासाठी ओव्हर नंतर ओव्हर ब्रेकमध्ये आपण सर टॉस करणार आहोत. कॅप्टन्स दोन्ही सज्ज आहेत. निशिता 11 GG स्पोर्ट्स वाकलन, त्यासोबतच जुनी डोंबिवली दोन्ही संघांचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. जीत उपस्थित आहेत, त्यांच्यासोबतच तुषारही आहेत, तेही उपस्थित. त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅचला मजा येणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथं स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, बॅटची टॉप एच आणि विकेटचं पतन होत आहे. मिड ऑन वरती अप्रतिम झेल इथे टिपण्यात आलाय. अगदी खेळाचं होतं ऑन रिजनला. बॅटची हलकीशी इथे कडा लागत असताना बॉल चुकीच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. विकेट मिळते आणि ही खूप मोठी विकेट आहे. विनीत बॅक टू द डगआउट. देखील चांगला खेळ करून दाखवावा लागणार आहे. टीम दातिवली संघाने देखील चांगली सुरुवात केली होती गोलंदाजीमध्ये आणि आता पडले संघही तेवढीच चांगली सुरुवात करतोय. पहिलं सत्र आणि त्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतो ना, जी मातीची खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती ऊन आलेलं नसतं. बॉल थोडासा थांबून येतो, थोडासा रोखून येतो आणि त्या खेळपट्टीवरती तो बाउन्स, तो राईजही तुम्हाला मिळत नाहीये. गोलंदाजांना परवरी देणारं हे पहिलं सत्र आपण पाहतोय. पहिलीच मॅच इथे देखील पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. मयूर असणार आहे आणि मयूरकडून देखील क्षेत्ररक्षण चांगलं होण्याची सातत्याने आपल्याला माहिती आहे. मयूर देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, टॅलेंटेड प्लेयर आहे. त्यातीलच क्षेत्ररक्षणामध्ये त्या क्षेत्ररक्षणाच्या बळावरती आपण कुठले शिखरं गाठू शकतो हे मयूरने आपल्याला करून दाखवलंय. चांगली फिल्डिंग ऑन रिजनवरती सातत्याने, प्रामुख्याने त्या जागेवरती अधिराज्य त्याचं राहिलंय. पुढचा बॉल यावी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी करायला लागते. बॉल सरळ ट्रॅव्हल होणार आहे. आउटफील्ड इथे देखील प्रचंड फास्ट पाहायला मिळते. 2 खेळाडू दोघांच्याही अगदी मधून निघून गेलाय. बॉल सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय चौकार.
त्याचा खेळ संपलाय. विनंती असणार आहे साई सर आपल्याला आपण टॉस कंप्लीट करून घेऊयात. निशिता 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन आणि त्यासोबतच जुनी डोंबोली दोन्ही बलाढ्य संघ पाहायला मिळतात. एका दिशेला तुषार पाटील असतील, दुसऱ्या दिशेला आपल्याला जीत भोईर पाहायला मिळणार आहेत आणि ह्या मॅचलाही मजा येणार आहे. ओ टू यू कॉम्बॉक्स. यस, थँक्यू. तर दोन संघ आमने सामने, दोन लेजंड आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूनं एक फ्रेममध्ये दोन लेजंड, एका बाजूला तुषारदादा आणि जीत. टेल इज अ कॉल. हेड. टॉस जिंकलाय वाकलन टीमनं. डिसिजन काय असेल? फील फर्स्ट. फील्ड फर्स्ट. आता नव्यानं संघाची बांधणी करावी लागते. बरेचसे खेळाडू उपस्थित नसतात. केतन देखील आता बाहेर खेळतोय सध्या तरी. आणि एकंदरीत नवीन जे खेळाडू असतील त्याविषयी काय म्हणशील आणि कोण आज नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळेल? चेहरे तर खूपच नवीन आहेत आणि जुने प्लेयर खूप कमी आहेत. केतन तर नाही आहे, किरण पण नाही आहे आज आणि चेहरे खूप नवीन बघायला भेटतील आणि या नवीन चेहऱ्यांना घेऊन खेळण्यासाठी थोडीशी मेहनत होईल, थोडीशी कष्ट होतील थोडेसे आणि थोडेसे टुर्नामेंट कधी लॉसही जाईल पण नक्कीच 1-2 वर्षामध्ये त्यांना चांगलं खेळताना पाहाल. आणि यंगस्टर खेळतात त्यांच्याविषयी काय म्हणशील जे संघामध्ये आता इन आहेत? खरंच खूप छान खेळतात आणि थोडीशी मेहनत आहे त्यांच्यावर आणि ती नक्कीच मी करेन. नक्की यंगस्टर खेळत असताना असं वाटतं की त्यांना चांगलं घडवावं पण ते घडल्यानंतर कुठेतरी काहीतरी विचित्रपणा नक्कीच करत असतात. कारण 2 सिक्स मारले, 3 सिक्स मारले, 2 टुर्नामेंटला चांगले खेळल्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे आम्हीच बेस्ट आहोत आणि मग ते काहीतरी दुसऱ्या टीमचा प्रयत्न करतात. अशा बऱ्याच संघामध्ये बघायला मिळतं. तर तसं काय होणार नाही कारण जे आता माझ्या टीममध्ये जे यंगस्टर आहेत ती चांगली आहेत आणि समजदार आहेत आणि चांगली गेम करतील. यस, बेस्ट ऑफ लक तुषार दादा. मॅच चालू आहे. थोडक्यात टॉस जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? फिल्डिंगच घेतली असती मी पण. आता विपरीत करायचे आहे. आज स्क्वॉड पूर्ण असेल का? सॉरी, स्क्वॉड पूर्ण असेल का 11चा 11चा? स्क्वॉड तर आहे पूर्ण. आता बघू काय होतं आहे. तर थँक्यू आपल्याला देखील. कारण की जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच चालू आहे. टॉस जिंकलाय टीम वाकळनं. ते करतात फिल्डिंग आणि बॅटिंग करावी लागेल सुनी डोंबिवलीला. थँक्यू. महत्वाची मॅच आहे. खूप चांगलं वक्तव्य. आपण पहिल्या धावा झाल्या धावफलकावरती, 22 धावा झाल्या धावफलकावरती. स्वप्नीलच्या षटकामध्ये आत्तापर्यंत आक्रमण पाहायला मिळते, तो अटॅक पाहायला मिळतोय. चांगला अटॅक होतोय. बॅटर आपण पाहतोय आल्याला अगदी विशाल मडवी यांनी जणू काय बॅटचा फेस ओपन केलाय. आग उगवणारी बॅटिंग P2 मध्ये सुरू आहे स्वप्नीलच्या विरुद्धात. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी लॉफ केल्या बॉलला. बॉल हवेमध्ये झेलची शक्यता. खेळाडू येतोय बॉलच्या खाली आणि कॅच इथे होतोय ड्रॉप. जमीन दोस्त हा झेल झालेला आहे. विकेटचे पतन इथे होत आहे का? नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तर पंचांकडे अपील केली जाते आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. गोलंदाजांनी आपलं कार्य चोखरीते पार पाडलं जरूर होतं. षटकार आला, चौकार आला, त्यानंतर गोलंदाजांनी विकेट काढण्याचा प्रयत्न केला होता. ॲक्शन रिप्ले आपण एन्जॉय करू शकतोय कारण आमची वाहिनी तेवढीच चांगली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in. अगदी खूप कमी काळात जसं साई सरांनी उल्लेख केला प्रचिती मिळाली आणि त्यामागे खऱ्या अर्थाने मेहनत आहे. तुम्ही मेहनत करत राहा आणि मेहनतीचं फळ तुम्हाला नेहमीच मिळतं. धावा झाल्या 2 ऍड होतील आणि 24 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी देखील बॉलला लॉफ करत असताना मयूर येते बॉलच्या खाली आणि इथे कॅच कंप्लीट झाली आहे का हा प्रश्न पंचांकडे विचारावा लागणार आहे. 2 धावा इथे मिळतील. काय होत आहे? 1 मिळणार आहे. किती धावा मिळणार आहेत? पंचांचा रिव्ह्यू आपण घेऊयात. पंचांकडून इथे चेक करण्यात येणार आहे. टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे आणि त्याचा देखील पुरेसा वापर होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. महत्वाची कॅच आहे. मयूरने देखील प्रयत्न खूप चांगला केला होता. अगदी सीमारेषेच्या आतमध्येच होता. निघत असताना बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला. सहा धावा आहेत. षटकार असणार आहे. आणखी एक टोला लगावलाय विशालने. आणखी एक चांगला स्ट्रोक विशालच्या बॅटमधून आपण पाहिलाय. प्रतिहल्ले होत आहेत, आक्रमण केले जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन थोडीशी जागा बनवून लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते चातुर्य पाहायला मिळत आहे. अगदी आता संपूर्ण पडले संघ तो देखील थोडासा बॅकफुटला आहे की काय, कारण त्यांना देखील इथून चांगलं कार्य सातत्याने करावं लागणार आहे. डॉट बॉल्स फेकावे लागतील. विकेट्स त्यांना पर्सेंटेज डॉट बॉलचे वाढवावे लागतील. तिथूनच त्यांना विकेट्सही मिळतील. धावा एकंदरीतच 31 झाल्या धावफलकावरती.
20 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. मॅचमध्ये संपूर्णपणे डॉमिनेशन पाहायला मिळतं दातिवली संघाचं, पण इथूनही कमबॅक करू शकता, कारण क्रिकेटचा खेळ हा एवढा निश्चित असतो. इथे मध्ये प्रत्येक क्षणाला तुम्हाला नाविन्यपूर्व काहीतरी पाहायला मिळतं. 20 धावेची अजूनही आवश्यकता. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती आणि इथे आग उगवणारी बॅटिंग विशाल करून दाखवतोय. यावेळी स्विचचा प्रयत्न केला होता, बॉल हवेमध्ये असणार आहे. ही झेल पकडली जाईल का? तर येस, इथे कॅच पकडली जात आहे. कॅच कंप्लीट होत आहे. मॅच मध्ये ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला. टीम दातिवली संघाचा एक चांगला बॅटर जातोय मैदानाच्या दिशेने. आमचे शाहूभाऊ पाटील यांचं शुभ आगमन झालंय. क्रिकेटचे दर्दी चाहते जिथे जिथे स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात तिथे तिथे आवर्जून आज जवळजवळ 50-60 प्लस झालेत, परंतु तरी ते इनॅक्शनमध्ये खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. स्वागत आपलं. मॅच देखील अतिशय चांगली आपण पाहतोय, परंतु सध्याच्या घडीला जर्मन दातिवलीचं पारडं थोडंसं जड आपल्याला पाहायला मिळतंय, कारण की बॅटिंग आणि बॉलिंग ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलं या टीमनं, परंतु अजूनही काही बिघडलं नाही. इथनं चांगलं षटक आणि जर विकेट टेकिंग गोलंदाजी झाली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा वापसी आपल्याला पडल्याची देखील पाहायला मिळू शकते. वापसी आणि कमबॅकचा हा खेळ म्हटला जातोय. स्वप्नीलने अगदी भरपूर धावा खर्चिक केल्या त्या षटकामध्ये. आपण पाहतो 19, पण त्यामध्ये ती विकेट जी मिळाली आहे ना, त्या विकेट मिळाल्यानंतर पुनश्च एकदा तो कमबॅक पाहायला मिळणार आहे. 18 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही फक्त 20 धावांची आवश्यकता आहे. पण इथून पडलेगाव संघाने देखील सातत्याने डॉट बॉल्स फेकत राहिले ना, तर मॅचमध्ये त्यांचंही कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षयचा वापर केला जातोय. पाहूत आता अक्षय कशी गोलंदाजी करतात आपल्या टीमसाठी. स्मॉल रनअपने येतात. इथे देखील बॉलला फेकून देण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे चांगली कॅच. कमबॅक आणि हा कमबॅक पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती इथे 2 विकेट जात आहेत आणि आता जिथे संपूर्ण अग्रसर होता दातिवली संघ, आता त्यांचे थोडेसे पाय रोखण्याचा प्रयत्न करते जरूर पडलेगाव टीम. बॅक केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पडले विपक्ष दातिवली. आपण अगोदरच म्हटलं होतं 2 बलाढ्य संघ जेव्हा एकमेकांसमोर खेळतात ना, तेव्हा हे असंच दृश्य पाहायला मिळतं. अगदी वन साइड नाही होते. प्रत्येक मॅच महत्वाची आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये कामगिरी तेवढीच चांगली. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. एक धाव कंप्लीट होईल का? तर एक धाव नक्कीच कंप्लीट होणार आहे, पण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? जिथे सातत्याने आपण हे पाहत होतो की षटकार चौकार थांबत नव्हते, आता तिथे एकेका धावेसाठी ही फाईट आपण पाहतोय. ह्याचंच तर नाव क्रिकेट आहे आणि हेच तर क्रिकेट आहे. कधी तुमच्या बाजूने तो निकाल लागतोय, कधी तुम्हाला असं वाटतंय प्रत्येक बॉल षटकार चौकार मारण्याची कुवत ताकद माझ्याकडे आहे. हलकासा केलेला प्रतिस्पर्धी संघाने कमबॅक आणि तिथून असंही वाटायला लागतंय आता इथून एक एक धाव घेणं किती कठीण झालंय, कारण हेच तर क्रिकेट आहे. अनिश्चितेचा हा खेळ म्हटला जातो. आता जिथे पडलेगाव संघ पहिल्या काही षटकांमध्ये थोडासा बॅकफुटला, आता प्रत्येकाकडून ते चिअरअपही पाहायला मिळत आहे. मजा येणार आहे ह्या मॅचमध्ये. गोलंदाजी आतापर्यंत जे जास्ती धावा कन्सिडर करत होते, आता अक्षयनी तो कमबॅक केला. स्वप्नीलच्या शेवटच्या बॉलवरती आलेली विकेट आणि तिथून ती कमबॅकची चाहूल आणि त्यालाही सुरुवात झालेली आहे. पण दातिवली संघ देखील खोलवर बॅटिंग लाईनअपसाठी जाणला जातोय. बॅलन्स पाहायला मिळतोय. बॉल टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, गिरकन गिरकी खातोय बॉल. फिरवणी फिरकीचं आक्रमण केल्या जात आहे आणि फसवणारी गोलंदाजी करण्याचं कार्य अक्षय देखील करतायत. डॉट बॉल म्हटलं होतं ना, डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवला, विकेट मिळाली तर मॅचमध्ये मजा येणार आहे आणि तसंच काहीतरी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
लेफ्ट आर्मनी इथे गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा ते दृश्य आपण पाहतोय. पंच थेट आमच्या टेक्निकल टीमकडे जात आहेत, पण तो ऍक्शन रिप्ले पाहायलाही मजा येणार आहे. अगदी पुढे सरसवलं होतं बॅटरला, जणू काय आपल्या जाळ्यामध्ये विंध्याचा प्रयत्न केला, पुढे सरसवलं. यशवंतच्या मागे देखील तेवढेच क्विक हँड्स पाहायला मिळतात आपल्याला. नॉट आउट आहे, नॉट आउट आहे. बॅटर इज सेफ. पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये आलं. तो ऍक्शन रिप्ले पाहणं देखील तेवढंच मजेशीर आणि ही पर्वणी आहे खऱ्या अर्थाने. घर बसल्या जे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत, एन्जॉय करतात, त्यांच्यासाठी ही पर्वणी पुढे सरसवलं होतं. पण योग्य त्या वेळेवरती मयूरनी कलेक्शनही चांगलं केलं आणि सिंगल एका हाताने त्या यष्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत बॅटर रिटर्न क्रिशच्या आतमध्ये, पॉपिंग क्रिशच्या आतमध्ये सेफ आल्यात, पण धाव आलेली नाही आहे. मॅचला मजा येणार आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा यावेळी ताकदीचा वापर केलाय. बॉलला डिस्पॅच करून टाकलाय, फेकून दिलाय. प्रेशर, व्हॉट प्रेशर? प्रेशर माझ्याकडे नाहीये. दातिवली संघाचा खेळणारा हा प्रमुख बॅटर आहे आणि त्या बॅटरच्या बॅटमधून एक षटकार येतोय. 38 धावा झाल्यात. 13 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. या षटकारांनी पुन्हा एकदा समीकरण थोडंसं बदललंय. 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू अजून शिल्लक आहेत. आपण पाहतोय तर 13 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता मॅचमध्ये. या षटकारांनी पूर्णपणे मॅच आता थोडीशी डोलवली आहे दातिवली संघाच्या दिशेने. पुन्हा एकदा सूचित करायचा इथे प्रयत्न आपण पाहतोय तर हलकीशी बॅटची कला लागते आणि चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. एक केलेली चूक, त्यामुळे गोलंदाजाची इथे एक्सप्रेशन पहा. तोही स्वतःवरती निराश आहे. त्यालाही माहित आहे तो बॉल बी पुढ्यात डिलिव्हर केला होता आणि तो पुढ्यात डिलिव्हर केलेल्या बॉलला डिस्पॅच करण्याची ती क्षमता अगदी प्रत्येक बॅटरकडे पाहायला मिळते. तो डिस्पॅच झाला. त्यानंतर आता समीकरण आपण पाहतोय 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. या मॅचमध्येही मजा येते आणि जसं आपण चर्चा करत होतो, जसं आपण उल्लेख करत होतो, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटला आलेले हे सुखाचे दिवस आहेत. 3 खेळाडू जे ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये, संपूर्ण जगभरातली टेनिस बॉल क्रिकेटची सगळ्यात मोठी स्पर्धा त्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रथम तर अंडर 19 मधून साबे गावातील एक उत्कृष्ट यंगस्टर रुद्र याचा उल्लेख, रुद्र पाटील ज्याचं सिलेक्शन झालंय. त्यानंतर नाविन्यपूर्वक आपण मागच्या सीझनमध्ये देखील चर्चा करत होतो ना की ऋतिक पाटील याचं सिलेक्शन का झालं नाहीये, या चर्चेला उद्यान आलेलं. खूप चांगला खेळाडू आहे, खूप चांगला बॅटर आहे. या सीझनमध्ये तोही पाहायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणजेच केतन, ज्यासाठी तब्बल 26 लाख रुपयाची बोली लावली, तर त्यानंतरही त्याचं रिटेन्शन पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थाने हे आलेले सुखाचे दिवस, आपण केलेले कष्ट, अगदी अनेक वर्षांची आपली ही परंपरा आहे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटची, आणि त्या परंपरेला आलेले हे सुखाचे दिवस आहेत. कारण 1-2 दिवसाच्या या स्पर्धांची नाही आहे, 1-2 वर्षाचा नाही आहे, अनेक वर्षाचा आपण तो प्रवास पाहतोय. आणि त्याचमुळे हे खेळाडू आपल्याला त्या स्तरावरती जाताना पाहायला मिळतात. सुरुवात अशी आहे मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट आहे ना, ह्या सगळ्यात मोठ्या स्तरावरती जाणार, यातही ती मात्र शंका नाही आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू, पुन्हा एकदा फिरकीचा आक्रमण, बॉल हवेमध्ये असणार आणि हा पहिलाच बॉल, आणि या पहिल्याच बॉलवरती निकाल लावणारा षटकार इथे पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे, त्याच्या बॅटमधून लॉफ्ट केला आणि तोही अगदी सरळ लॉंग ऑफला बीट करत असताना आलाय षटकार. षटकार आणि त्यानंतर आता हिट विकेट स्वरूपाने अजूनही गेलेली विकेट.
जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे आणि प्रथमतः आपण जो निर्णय पाहतोय ना की आपल्या ऑर्गनायझेशनचा जो प्रामुख्याने पाहणी केली जाते कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि त्याच्याच मर्यादित ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथमतः विकेट्स आणि त्यानंतर टॉस यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. धावा अजूनही 7 हव्यात धावफलक्यावरती आणि मयूरने देखील अजूनही चांगली गोलंदाजी करण्याचा मानस ठेवला. त्यांनी देखील पहिल्या बॉलवरती षटकार आला पण तरी देखील चांगला चेंडू हाता आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा चेंज ऑफ विकेटमध्ये परिवर्तन यावे देखील बिलकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि दुसऱ्या अटेम्प्टवरती कॅच पकडण्यात आली आहे. अजून एक विकेट. पुन्हा एकदा थोडासा इथे ट्विस्ट येतो या मॅच मध्ये कारण मयूरलाही बॅक टू बॅक त्या विकेट्स मिळतात. आता दातिवली संघ ही थोडीशी चाचपळणी पाहणी करावी लागणार आहे. आवश्यकता 7 धावेची फक्त असताना षटकाराची आवश्यकता होती का? येस डीजे. थँक्यू सो मच डीजे. महत्वाची स्पर्धा आहे, बलाढ्य स्पर्धा आहे. 13 वर्षांचा या स्पर्धेला मिळालेला अभिमान आहे. सतरंगी चषक 2025 तुम्ही पाहता आणि त्यामध्येच ही चांगली कार्य. इथे अजूनही मॅच क्लोज आहे, क्लोज एन्काउंटर आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फ्लाईट दिले आणि यावेळी देखील पुन्हा एकदा चांगलं उत्तर देण्याचा प्रयत्न बॅटरनी पहिल्याच बॉलवरती केलाय. हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रत्येक जण येऊ षटकाराचा प्रयत्न करतो आणि एक लागला तर मॅच फिनिश होईल हेही माहिती आहे. पण पाहूयात इथे धावा किती मिळणार आहेत. बॉलनी अगदी सीमारेषेच्या अगोदर टप्पा घेतलाय किंवा सीमारेषेला ओलांडलाय आणि हा डिसिजन देखील आपण तिसऱ्या पंचांकडे आता घेऊन जाणार आहोत. टेक्निकल टीम आमची सुसज्ज, आमचे कॅमेरामॅन्स देखील खूप चांगलं कार्य करतात आणि हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पंचांनी षटकार इथे घोषित केलाय. फक्त एका धावेची आवश्यकता आणि एक धाव घेण्यासाठी देखील अजून एक मोठा फटका आलाय. बॉलला सरळ पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमेरेषेच्या बाहेर. दन 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 करत येतोय. अजून एक दणदणीत षटकार आणि तो फक्त षटकार नाहीये, तो विजयाला गवसणी घालणारा दातिवली संघाचा, जय हनुमान दातिवली संघाचा षटकार आहे. तो संघ अगदी थेट पुढच्या फेरीमध्ये इथे क्वालिफाय होतोय. जाऊयात आता आपण आपल्या गुणलेखकाकडे आणि पाहूयात कोण ठरतो या मॅचचा हिरो, या मॅचचा शिल्पकार, मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन टीम दातिवली. आणि विनिंग टीमला सूचना आहे की विनर विनर मॅच द्वितीय फेरीतील होईल. त्या कारणास्तव आपण कुठेही जायचं नाही आहे. पहिल्या फेरीचे 2 सामने झाल्यानंतर द्वितीय फेरीतील पहिली लढाई अगोदर खेळवण्यात येईल. आयोजकांकडे